एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मी मूळ, अवघे मायेचे गाबाळ. उठे विकार ब्रह्मी मूळ, अवघे मायेचे गाबाळ. एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. ऐसा उमज आदि अंती, ऐसा उमज आदि अंती. मग सुखी भावे संती, मग सुखी भावे संती. एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. चिंता क्रोध मागे सारा, चिंता क्रोध मागे सारा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. आज आपण 5वा ताटीचा अभंग पाहणार आहोत. एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मी मूळ, अवघे मायेचे गबाळ. माया समूळ नुरे जेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसा उमज आदि अंती, मग सुखी व्हावे संती. खूप मोठं तत्वज्ञान या अभंगामधून मांडलेलं आहे. साधू हा सज्जन असतो, सहनशील असतो, सात्विक असतो, आत्मतत्वाचा आणि पर्यायाने आत्मस्वरूपाचा जाणकार असतो. पण या त्याच्या गुणांचा त्याला अहंकार निर्माण झाला तर ते मात्र निश्चित वाईट असतं. असा अहंकारी साधू मग इतरांना तुच्छ लेखतो. आपणच तेवढे साधू सज्जन झालो आणि येर ते वाया गेले असा विकार मनात उद्भवणे हीच साधुत्वाची हानी. एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. सत्व, रज आणि तम ह्या गुणांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सत्वगुणाच्यामुळे सात्विक अहंकार सुद्धा मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते आणि हाच सात्विक अहंकार ही साधुत्वाची हानी करू शकतो. साधूच्या ठायी निर्माण होणारी विकार वशता ही हानिकारक ठरते. ज्या ब्रह्मज्ञानाचा अधिकार हा साधू सांगतो वा बाळगतो त्यालाच या जाणीवेने बाधा येते. मूळ अविकारी आणि निरुपाधिक अशा ब्रह्मत्वाला आणि त्या तत्वाच्या ज्ञानालाच हे विकार झाले असा याचा अर्थ होतो. मग एकदा का या मूळ ब्रह्माला विकार झाला की मायेचे गबाळ निर्माण होणारच. माया म्हणजे मिथ्यात्व. या मिथ्या कल्पनांची अडगळ परतत्वाला शुद्ध स्वरूपात राहू देत नाही. त्या गबाळात म्हणजेच गडबड गोंधळात ब्रह्मतत्व हे लडबडून जाते. उठे विकार ब्रह्मी मूळ, अवघे मायेचे गबाळ. या उलट
जर शुद्ध आत्मज्ञानाने, आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराने मायावशता निघून जाईल तरच विश्वात्मक ब्रह्माचे स्वरूप स्पष्ट होईल. मायेने किंवा मिथ्या कल्पनेने अहमभाव, त्वमभाव अशा द्वैताचे अधिष्ठान निर्माण होते. मग सर्वभूतात्मक ब्रह्मस्वरूपाची जाण नाहीशी होते. तेव्हा विश्वातील मायावी किंवा मिथ्या अशा दृश्याचा पसारा विसरून ब्रह्मतत्वाचा विचार करावा लागतो. माया समूळ नुरे जेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. अखिल विश्व हे ब्रह्माचेच स्वरूप आहे ही जाणीव झाली की विश्वाच्या आदी अंती ही तेच आहे अशी ही जाणीव निर्माण होते. या जाणीवेपर्यंत सामान्यांना जाणे कठीण जाते, परंतु संतपदी पोहोचलेल्यांना काही हे कठीण नाही. ज्ञानदेवांच्या बुद्धीची झेप निसंशय तेवढी मोठी होती, म्हणूनच त्यांना आत्मसुख अनुभवता आले. मग सुखी व्हावे संती असे मुक्ताई म्हणते ते याच अधिष्ठानावर. ऐसा उमज आदी अंती, मग सुखी व्हावे संती. आत्मतत्वाच्या स्फुरणानेच हा विश्वाचा पसारा निर्माण झाला आहे. सर्वत्र समदृष्टीने पाहू गेले म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठायी असणाऱ्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. अशा अवस्थेत मी तूपणा नाहीसा होतो. मग कोणी कोणाचा राग धरावा? तेव्हा आत्मज्ञान असलेल्या ज्ञानदेवांनी कोणावर रागावणे वा कोणाच्या अज्ञानाची चिंता करणे हे सारे व्यर्थ ठरते. असे असल्यामुळेच मुक्ताई त्यांना म्हणते, चिंता क्रोध मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलींनी म्हटलेलं आहे, तो अहंकार ते दंडुनी, सकळ काम सांडुनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. अहंकार सोडून देऊन, सर्व वासना सोडून असा पुरुष विश्वरूपच होऊन जातो. हे समजायला खरं तर सोपे वाटते, पण अनुभवाच्या दृष्टीने मात्र हे खूप अवघड आहे. आत्मनी एव आत्मना तुष्टः ही अवस्था संतपदाला पोचलेल्या ज्ञानी व्यक्तीची असते. रामदास स्वामी म्हणतात, साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. कलावती देवींना एकदा एका व्यक्तीने विचारलं, आई, तुमची स्वतःची मुलं वर्षभरात काही वेळाच तुमच्याकडे येतात, याचे तुम्हाला दुःख होत नाही का? त्यावर आई म्हणाल्या, जगाची आई आणि आईचं जग असं झाल्यावर मुलांची आई आणि आईची मुलं ही स्वतंत्र कुठे राहिली आणि त्यांचं सुखदुःख काय होणार? बघा काय म्हणतात, जगाची आई आणि आईचं जग असं झाल्यावर मुलांची आई आणि आईची मुलं ही स्वतंत्र कुठे राहिलीत? हा व्यापक दृष्टिकोन हा ज्ञानी व्यक्तींचा असतो. एकनाथ महाराज म्हणतात, अष्टही दिशा पूर्ण भरला देव, मा पूर्व पश्चिम भाव तेथे कैचा, पाहे तिकडे देव व्यापूनी भरला, रीता ठाव उरला कोठे नाही, समाधी समाधान मनाचे उन्मन, मी देवा भिन्नपण नाही नाही, एका जनार्दनी एकपणासाठी देव पाठी पोटी भक्ता मागे. सगळ्या विश्वामध्ये चराचरामध्ये देव भरून राहिलेला आहे. या सगळ्या विश्वामध्येच परमेश्वर भरून राहिलेला आहे. हा व्यापक दृष्टिकोन हा संतांचा असतो. हा व्यापक दृष्टिकोन हा ज्ञानी व्यक्तीचा असतो. माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. हा दृष्टिकोन आमच्यामध्ये सुद्धा यावा आणि या मार्गावरून चालण्याचे बळ आम्हाला मिळावे आणि आमची साधना हळूहळू हळूहळू दृढ व्हावी, ही प्रार्थना करून इथेच थांबते. आजची सेवा विठ्ठल चरणी समर्पित.